साईबाबांच्या हयातीतील आणलेल्या प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या वस्तू संग्रहालयात ठेवलेल्या ऐतिहासिक मूर्तींसाठी शिर्डी येथील प्रसिद्ध लेंडी बागेत 2 स्वतंत्र मंदिरं उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय साईबाबा संस्थानने घेतलाय। या निर्णयामुळे शिर्डी ग्रामस्थ, भाविक आणि बुटी परिवाराची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे। वाड्यात साईबाबांच्या हस्ते श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या सुंदर मूर्तींची स्थापना करण्याचं बुटी परिवाराचं नियोजन होतं आणि त्यासाठी नागपूरहून या मूर्ती घडवून आणल्या होत्या। मात्र त्याआधीच 1918 मध्ये साईबाबांचं महानिर्वाण झालं, त्यामुळे या मूर्तींची नियोजित स्थापना होऊ शकली नव्हती। म्हणजे 108 वर्षांपूर्वी आणलेल्या या मूर्तींचं जतनही करण्यात आलं असून लवकरच आता या मूर्तींना मंदिरात स्थान मिळणार आहे। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। साईबाबा हयात असताना त्यांच्या सूचनेनुसार तत्कालीन साई भक्त गोपाळराव बुट्टी आणि देशपांडे यांनी ज्या ठिकाणी आज साई बाबांचं समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी बसवण्यासाठी श्रीकृष्ण असेल, प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाच्या मूर्ती आणल्या होत्या आणि या मूर्ती साईबाबांच्या महानिर्वाणानंतर म्युझियममध्ये गेल्या आणि ज्या ठिकाणी आज साईबाबांचं समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी बाबांची समाधी करण्यात आली। जवळपास 100 वर्षांपूर्वी साईबाबा हयात असतानाच या मूर्त्यांसाठी जे समाधी मंदिर बांधलं गेलं ते मंदिर या मूर्त्यांसाठी बांधण्यात आलं होतं। मात्र त्यावेळेस अचानक साईबाबांचं महानिर्वाण झालं आणि त्या निर्वाणानंतर त्याच ठिकाणी साईबाबांची समाधी बांधण्यात आली। त्यामुळे या ज्या मूर्त्या आहेत त्या गेल्या 100हून अधिक वर्षांपासून साईबाबा संस्थानच्या म्युझियममध्ये ठेवण्यात आल्या होत्या। मात्र आता साईबाबा संस्थानवर असलेल्या तदर्थ समितीनं मोठा निर्णय घेत, एक ऐतिहासिक निर्णय घेत या मूर्त्यांसाठी भव्य मंदिर उभारण्याचा निर्णय घेतलाय आणि साई मंदिर परिसरात ज्या पद्धतीनं गुरुस्थान आहे, दत्त मंदिर आहे, चावडी आहे, त्याच पद्धतीनं आता या ज्या 100 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक मूर्ती आहेत ज्या साईबाबा हयात असताना या शिर्डीत आल्या होत्या त्या मूर्तींसाठी देखील भव्य असं मंदिर आता लेंडी बागेत उभारण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतलाय। त्यामुळे 100 वर्षांहून अधिक इतिहास असलेल्या या पुरातन मूर्त्यांसाठी आता साईबाबा संस्थानच्या या निर्णयामुळे एक भव्य असं मंदिर देखील साईबाबा मंदिर परिसरात सुरू होत आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। साई संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांच्या पुढाकारातून संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हा प्रधान न्यायाधीश शिवाजीराव कचरे आणि जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी या मूर्तींची सन्मानानं प्राणप्रतिष्ठा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। पवित्र लेंडी बागेमध्ये जी आहेत ही दोन्ही मंदिरं जी आहेत, श्रीकृष्ण भगवान मंदिर आणि प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर जे आहे ते लेंडी बागेमध्ये होणार आहे। लेंडी बागेमध्ये ही मंदिर असल्यामुळं संस्थांमार्फत जे वेगवेगळे उत्सव वेळोवेळी साजरे होतात, रामनवमी उत्सव असेल, गोकुळाष्टमी उत्सव असेल, इतर जे उत्सव जे आहेत हे दोन्ही मंदिर प्रिमायसिसमध्ये असल्यामुळं हे उत्सव सुद्धा जे ते संस्थांना अतिशय चांगल्या रीतीने साजरा करता येतील। तर मंदिर परिसरात असलेल्या लेंडी बागेत दररोज साईबाबा नित्य नियमानं जात आज त्या ठिकाणी समाधी शताब्दी वर्षाचा ध्वज फडकत असून या परिसरात आता 2 नवीन मंदिरं तयार होणार आहेत। त्यामुळे लेंडी बाग देखील आता इतिहासाची साक्षी होईल हे नक्की आहे। याच लेंडी बागेतून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। साईबाबा हयात असताना ज्या 5 मूर्त्या या शिर्डीत आणल्या होत्या व त्यांचं मंदिर बांधलं जाणार होतं, मात्र साईबाबांच्या महानिर्वाणानंतर त्या मूर्ती वस्तू संग्रहालयात जे आहे साईबाबांचं म्युझियम त्यामध्ये ठेवण्यात आले। मात्र आता या 5ही मूर्त्यांना मंदिरं मिळणार आहेत आणि साईबाबा संस्थाननं हा ऐतिहासिक निर्णय घेत ज्या ठिकाणी साईबाबा नित्यनियमाने या लेंडी बागेत यायचे, या लेंडी बागेतील साई मंदिराच्या परिसरातच या मूर्त्यांसाठी आता मंदिर बांधण्याचा ऐतिहासिक निर्णय साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीने घेतलाय। तदर्थ समितीला केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर हा एक मोठा निर्णय साईबाबा संस्थानच्या घेण्यात आला आणि आपण जे हे पाहतोय ही लेंडी बाग ज्या ठिकाणी बाबा रोज यायचे, याच लेंडी बागेत आता या 5ही मूर्त्यांसाठी मंदिरं भव्य बांधले जातील आणि येणाऱ्या साई भक्तांना आता म्युझियममध्ये जाण्याऐवजी थेट दर्शनासाठी मंदिरात जाता येईल। एकूणच जर पाहिलं तर ज्या ठिकाणी साई समाधी मंदिर आज आहे त्या ठिकाणी या मूर्त्या बसवण्यात येणार होत्या, मात्र साईबाबांच्या महानिर्वाणानंतर निर्णय बदलण्यात आले आणि या मूर्ती वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आल्या होत्या। मात्र आता अखेर या सर्वच ज्या मूर्त्या आहेत 5ही, या 5ही मूर्त्या आता या लेंडी बागेत ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतल्यानं
साई भक्तांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलंय. नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी. तर साईबाबांच्या हयातीतील या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा व्हावी ही शिर्डीकर, बुटी परिवार आणि साई भक्तांची कित्येक दशकांची इच्छा होती. साईबाबा संस्थान व्यवस्थापनानं भक्तांच्या भावनेचा आदर करत हा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानं खऱ्या अर्थानं वस्तू संग्रहालयात ठेवलेल्या प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण मूर्तीचा 108 वर्षांचा वनवास संपणार आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये.